टिप मारत जायचं. 1 इंचावरती बरोबर मी टिप घेतलेली आहे. इथं काखेपर्यंत आली ना टिप, की काय करायचं बघा, या शोल्डरचा आपण विचार करायचा नाही. असा हात घालायचा बघा आणि फोल्ड कुठे येतोय बघायचा. तर शोल्डरच्या अलीकडं दुसऱ्या पलीकडच्या बाजूला फोल्ड आलाय. काय हरकत नाही. शोल्डरचा जर तुम्ही सेंटर पकडला ना, तुमची बाही एकावरती एक व्यवस्थित फिटिंगची इथली टिप व्यवस्थित येणार नाही, फुगाफुगी होणार. तर मी आत्ता जसं सांगितलं ना, आतल्या शिलाया बरोबर वरच्या बाजूला आहेत का ते चेक करायचं. वरच्या बाजूला नसलं तर व्यवस्थित ओढून वरच्या बाजूला घ्यायची शिलाई. आणखी एकदा बघा, मी हात घालून अशा पद्धतीनं बाहीचं असं फोल्ड करून घेते. एका बाजूला इथं हात ठेवायचा आणि एका बाजूला बघायचं आपली बाही बरोबर बसते का. तर बरोबर आलेली आहे आपली बाही. तर आहे तसा कंटिन्यू पुढं ठेवायचा टाका. थोडीशी ओढून धरायची. आता बघा हा फोल्ड तुम्हाला दिसत असेल, एकदम बाहीचा फोल्ड बघा, एकदम पैस जसा आपला फिटिंगचा आलाय तसा आपला बाहीचा पण आला पाहिजे. जर तुम्ही या शोल्डरचं फिटिंग पकडलात असं सेंटर बघून बाही जर असं फोल्ड केलात ना सेंटरनुसार, तर बघा खालच्या बाजूला थोडासा फुगा आल्यासारखा होतोय आणि बाही आपली तिरकी होते. इथं फिटिंग करताना प्रॉब्लेम येतोय. तर मग इथपर्यंत आणायची सुई. इथपर्यंत सुई आणली की व्यवस्थित असं फोल्ड करायचं बाहीला, कुठपर्यंत फोल्ड येतोय तो, आणि मग एकावरती एक बाही ठेवून टीप पुढे कंटिन्यू करायची. तर हे बाकीचे प्रिन्स कट शिवताना आणि